हॅलो. आता मी इथे वॉशिंग सेंटरमध्ये आलो आहे. आता माझं शनिवार आहे, 20 जून आता 20 जून आहे तारीख. आता मी इथे आलो आहे 8:30 वाजता. 8:30 वाजता रात्री जाऊन म्हणजे पूर्ण दिवसभर मी इथेच असतो. तर वॉशिंग सेंटर बिझनेसमध्ये खूप सारा प्रॉब्लेम बघितला की आम्ही इथे पहिला मी दुसरीकडे एका वॉशिंग सेंटरवर काम करत होतो, त्यानंतर मी आता इथे काम करतो. तर माझा प्लॅन होता की मी काम चांगलं शिकून चांगलं 1-2 जागी 4-5 जागी काम करून पैसे जमा करून वॉशिंग सेंटर खोलेन. आता मी जो काम करतो त्याच्यावरून माझं मन अजिबात करत नाही आता वॉशिंग सेंटर खोलायचं. मी कुठला दुसरा बिझनेस करणार आहे जो की सस्ता होईल. कारण की वॉशिंग सेंटर खोलायलाच 3 लाखपेक्षा कमी तर लागणार नाही. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये धंदा चालेल की नाही त्याची पण काय गॅरंटी नाही आहे. आणि नंतर भाडं पण वगैरे द्यायचं, पाण्याचे पैसे पण लागतात त्याच्यामध्ये. आणि असं नाही की सगळं कमी पैशात होईल. शॅम्पूसाठी मशीन वगैरे नवीन मशीन तर अजून महाग आहे. शॅम्पूची मशीन, हवा मशीन, वॅक्यूम क्लीनर, ते एवढे सगळे पैसे म्हणजे एकाच बिझनेसमध्ये लागतात. त्याच्यानंतर माझ्याकडे पैसेच होऊन जाणार आणि धंदा नाही चालला तर मग खूप जास्त नुकसान होईल माझं. त्याच्यामुळे माझा प्लॅन आहे की 20-20 हजाराचा 10 बिझनेस, 2 लाख रुपये जमीन मी कसं तरी. आणि आपण वॉशिंग सेंटर काम करतो 7-8 जागी, एक वर्ष 7-8 जागी काम करून 2 लाख जमवायचा प्लॅन आहे. नाही भेटला तर मग मला बँकेतून एफ डीमधून घ्यावं लागेल. तर तो प्लॅन आहे. मग त्याच्याने 2 लाखाने 2 लाखाने मग 20-20 हजाराचा बिझनेस करीन. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे असं करेन की कुठला पण बिझनेस करीन तर 20 हजारामध्येच करेन. त्याच्यावरती 1 रुपया पण नाही लागणार. असं 1 रुपया तरी लागत असं वाटतं तर मी तो बिझनेस नाही करणार. असं 10 बिझनेस करीन तर त्यातला कुठला ना कुठला चालेलच. नाही चालला आता परत मग वॉशिंग सेंटरवर काम करेन. तर स्वतःचं वॉशिंग सेंटर नाही चाललं, एवढं नुकसान नाही झेलू शकत मी. असं मला 2 लाख रुपये पण जमवायचं नाही आहे, 1 लाख रुपये जमवायचे. कारण की 1 लाख रुपये माझ्या एफ डीमध्ये आहे. तर मी 1 लाख रुपये अजून जमवले तर मी सीधा बिझनेस चालू करू शकतो. म्हणजे 2 लाख रुपये जमायची गरज नाही आहे. आधी 2 लाखचं सोडून द्या, आधी कसं तरी 1 लाख रुपये जमीन तर बँकेत टाकीन. आणि त्याच्यानंतर एफ डीमध्ये आहेत पैसे, ते एफ डी तोडीन आणि तुला अकाउंटमध्ये ती पैसे असं 2 लाख रुपये जमा. आणि नंतर मग 2 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये आले तर मी विचार करीन कधी बिझनेस करायचा. मला सोडावं लागेल बिझनेस, ट्राय करेन. चाललं होतं ठीक आहे, नाही चाललं तर परत वॉशिंग सेंटरला आणि कधी शिकायला तर भेटेलच ना. म्हणजे वॉशिंग सेंटर खोलायचं तर प्लॅन पूर्ण कॅन्सल करा. आता कुठला बिझनेस करायचा ते बघावं लागेल. एक तर बिझनेस तर ठरवला आहे, कुरमुरा भेळचा करेन मी. की पाणीपुरीवाल्याकडे भेटतो ना कुरमुरा भेळ, ते द्यायचा प्लॅन आहे. कारण की पाणीपुरीवाल्याकडे भेटते पण तो पाणीपुरी पण देतो, कचोरी पण देतो. त्याच्यामुळे कुरमुरा भेळ एवढी कोण घेत नाही, एक्स्ट्रा असतं त्याच्यामध्ये. आणि सेपरेट फक्त त्यासाठी करेन आणि ते हेल्दी पण असतं. साऱ्या हिशोबाने ते एकदम फिट भेटतं. नंतर मी ते कुरमुरा भेळ असं करून की टमाटर वगैरे सोडलं तर सुकी भेळ घालून त्याच्यामध्ये वगैरे पण विकू शकतो मी. तर तो प्लॅन आहे माझा. आता बाकी काही आता एकच बिझनेस झाला, अजून असं बघावं लागेल. आणि काही म्हणजे
1 लाख रुपये जमा करावे लागेल.